भाजपचा DNA ओबीसी आहे असं म्हणत विधानसभेमध्ये ज्यांनी भरभरून मतं दिली, ज्यांनी विजय मिळवून दिला, याच सगळ्या विजयाचे जे कोणी शिल्पकार खरं तर म्हणता येईल अशा पद्धतीने ओबीसी समाज पाठीशी उभा राहिला होता तो महायुती सरकारच्या. आज मात्र याच ओबीसी समाजाचे नेते असलेले लक्ष्मण हाके हे याच महायुती सरकारला अल्टिमेटम देताना पाहायला मिळतात. अल्टिमेटमही केवळ 15 दिवसांचा आहे. त्यानंतर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत. नेमकं कारण काय त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत. काय नेमकं कारण आहे आज चक्क तुम्ही अल्टिमेटम देताना इतके आक्रमक झालेले पाहतात? हे बघा, आम्ही काही दिवसापूर्वी गिरगाव चौपाटीवरती समुद्रामध्ये आम्ही 150-200 विद्यार्थ्यांनी, ओबीसींच्या विद्यार्थ्यांनी त्या समुद्रामध्ये उड्या घेतलेल्या होत्या. ज्यावेळी अधिवेशन सुरू होतं त्या अधिवेशनामध्ये त्या महाज्योतीला 100-200 कोटीचा निधी आम्ही मागत होतो. नोंदणी दिनांकापासून स्टायपंड ज्या मुलामुलींचा थांबलाय, जो तुम्ही सारथीला देताय, जो तुम्ही बार्टीला देताय, तो तुम्ही महाज्योतीच्या विद्यार्थ्यांना द्या. गव्हर्नमेंट रिझोल्युशन असताना तुम्ही गव्हर्नमेंट रिझोल्युशन अजितदादा पवार पायदळी तुडवतायत, असंवेदनशील वक्तव्य करतायत त्या हाऊसमध्ये, आणि फडणवीस साहेब तुम्ही त्यांना काहीच बोलत नाही. लढायला आम्ही, मताला आम्ही. तुमच्या भाजपचं आहो, तुमच्याकडे अनेक रिसर्च एजन्सीज आहेत. आमच्या वाड्या वस्त्यावरच्या लोकांनी मतदान कुणाला केलं याच्यावर एक संशोधन, एक रिपोर्ट होऊ द्या. तुमची मातृसंस्था असणाऱ्या संघाला सांगा की या ओबीसीनी भटक्यांनी कुणाला मतदान केलं. लढायला आम्ही, मताला आम्ही, आणि या सत्तेचा लाभ घ्यायला पवार फॅमिली, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी. या प्रवृत्तीच्या विरोधामध्ये आज आम्हाला खेद वाटतोय, वाईट वाटतंय. जरी हे सगळं झालेलं असलं, खरं तर अनेक दिवसांपासून तुम्ही याच मुद्द्यावरती लढताय. दुसरीकडून सारथीच्या वतीने असंही सांगण्यात आलं, काही मराठा क्रांती मोर्चाचे, मराठा महासंघाचे काही कार्यकर्ते त्यांनी सुद्धा काही दिवसांपूर्वी प्रेस घेऊन तुम्हाला जातीवादी म्हटलं. या सगळ्यामध्ये निधी दिला जातोय, तुम्ही जाणून बुजून या सगळ्यामध्ये काही अनुचित वक्तव्य करताय किंवा जाणून बुजून कुठेतरी विषय भरकटवण्याचा प्रयत्न करताय, असाही तुमच्यावरती आरोप करण्यात आला. मग किती निधी दिलाय सांगा म्हणा. महाराष्ट्राच्या गव्हर्नमेंटनं एक श्वेतपत्रिका जाहीर करावी. ओबीसीच्या मुलांना कुठल्या जिल्ह्याच्या ठिकाणी वसतिगृहाची वीट रचली ते मुख्यमंत्र्यांनी सांगावं. जे आरोप करतात त्यांनी सांगावं. बृहन महाराष्ट्र कॉलेज ऑफ कॉमर्स आणि सिम्बायसिस कॉलेजच्या मध्ये अजितदादा पवारच्या जातीची, सारथीची इमारत, बहुमजली इमारत उभी राहते. अजितदादा पवार जातीनं लक्ष घालतात, पहाटे जाऊन लक्ष घालतात. महाज्योतीच्या ऑफिस 1000 स्क्वेअर फुटाचं ऑफिस भेटत नाही. खडकीच्या ठिकाणी 1000 स्क्वेअर फुटाचं तुम्ही ऑफिस देता. हा दुजाभाव नाही का? हे सोशल डिस्क्रिमिनेशन नाही का? कोण कोण माझ्यावर आरोप करतंय, मला जातीवादी म्हणा, काय वाटेल ते म्हणा. खूप झालं तुमचं. आलटून पालटून सत्तेमध्ये तुम्ही. भाजपची सत्ता आली की तेच मंत्री, काँग्रेस राष्ट्रवादीची सत्ता आली की तेच मंत्री, आणि आम्ही मतं द्यायला जन्म घेतलाय. अजिबात चालणार नाही. आम्हाला आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये आमच्या सामाजिक न्यायाच्या योजनासाठी तुम्ही निधी द्या. आम्हाला वसतिगृह पाहिजेत, आम्हाला शिकायचंय. आज हे आश्रमशाळामध्ये 7वी-8वीच्या पुढे मुलं मुली भटक्यांची शिकत नाहीत, ओबीसींची शिकत नाहीत. आज हे गावगाड्यातल्या बलुत्याच्या आलुत्याला 1-1.5-2 लाखाची योजना तुमच्याकडे नाही. कुठला सोशल जस्टिस, कुठला अमृतकाल? हे या महाराष्ट्रामधलं पुरोगामी महाराष्ट्र म्हणून घेणाऱ्या, प्रगत म्हणून घेणाऱ्या महाराष्ट्रामधलं हे वास्तव आहे. त्यामुळे आम्ही कुणाचीही गय करणार नाही. शरदचंद्रजी पवारांनी आज मंडल यात्रा काढली. कुणी नैतिक अधिकार दिला पवारांना? काय आहे मंडल आयोग? मंडल आयोगाच्या 38 शिफारशीपैकी फक्त 2 शिफारसी भारत देशामध्ये लागू झालेत. पवार साहेब, मंडल यात्रा काढून घराण्याच्या बाहेर सत्ता जाऊ द्या. बारामतीमध्ये दुसऱ्या लोकांना तिकीट द्या. त्यामुळे मंडल आयोगाच्या नावानं यात्रा करण्याचा तुम्हाला कुठलाही नैतिक अधिकार नाही. पण हे सगळं वारंवार तुम्हालाच का बोलावं लागतंय? ओबीसी नेते म्हणून लक्ष्मण हाकेच पुढे येत आहेत. काही दिवसांपूर्वीपर्यंत पडळकर येत होते, पण ते पण कुठेतरी आता बॅकफुटला गेले. बघा, पडळकरांनी काय करावं तो त्यांच्या पक्षाचा आणि त्यांचा प्रश्न आहे. लक्ष्मण हाके गावगाड्यातल्या 18 पगड जातीचा, बहुसंख्येनं 50 ते 60% लोकसंख्येचा क्वांटम असणाऱ्या बहुजन वर्गाचा, बहुजन म्हणून या महाराष्ट्रामध्ये ब्राह्मणांची भीती घालून, ओबीसींची मतं वापरून सत्तेची सगळी केंद्र ताब्यात घेणाऱ्या आणि शोषित, वंचित, दलित, कष्टकरी लोकांना आजही हालाकीचं जीवन जगायला लावणाऱ्या इथल्या सर्व सत्ताधाऱ्यांचा मी निषेध व्यक्त करतो. कारण आजही स्लम्समध्ये, पुण्याच्या आउटस्कर्टमध्ये आजही जमिनीशी समांतर पाल्य करून इथले भटके विमुक्त राहतात. आजही स्लम्समध्ये 5x5च्या खोलीमध्ये माणसं 10-10, 15-15 माणसाचं कुटुंब राहतं. आर्थिक व्यवस्था 5 नंबरला गेली म्हणजे देश सुधारला असं नाही. अर्ध्याहून जास्त लोकसंख्या आजही सामाजिक न्यायाच्या हा प्रतीक्षेमध्ये. सगळा जो निधी रखडवलाय हा फक्त अजित पवारांनी रखडवलाय असं म्हणणं आहे तुमचं? अजितदादा पवारांनी रखडवलाय. फडणवीस साहेब बोलायला तयार नाहीत. कसा तुमचा ओबीसी DNA तुम्ही सांगा आम्हाला. राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या अधिवेशनात बोलला म्हणजे झालं का?
नाही चालणार असं. पोरांना पैसे द्या. आमच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अरे 20 महामंडळं तुम्ही जाहीर केली, एका महामंडळाचा अध्यक्ष तुम्ही नेमला नाही. बरं, आता तुम्ही जो काही 15 दिवसांचा अल्टिमेटम देताय, तुमचा अल्टिमेटम जेव्हा संपेल त्याच दरम्यान तिकडे मनोज जरांगे पाटलांची यात्रा निघणार आहे. काय तुमचं नेमकं? जरांगेंचं आमचं देणं घेणं नाही, ते कुठं जातील काय जातील, पण झुंडशाहीला बळी पडून या महाराष्ट्रातल्या गव्हर्नमेंटनं एक शिंदे समिती निर्माण केली. त्या शिंदे समितीनं लाखो कुणब्यांची सर्टिफिकेट वाटलेत. आज गावगाड्यामधला एखादा लोहार, सुतार, कुंभार, चांभार, गावगाड्यातला बलुता अलुता कुठंतरी सरपंच होत होता, कुठंतरी एखादा कॉर्पोरेटर होत होता, तो आज या खोट्या कुणबी सर्टिफिकेटद्वारे आज तो होणार नाही. आम्हाला आता परत एका स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल आणि अर्ध्या लोकसंख्येच्या न्यायासाठी या महाराष्ट्रामध्ये मोठं जन आंदोलन उभं करावं. संघर्ष यात्रा काढण्याची तयारीत आहात? यस, निश्चित संघर्ष यात्रा काढू. 15 दिवसात शासनाने आमच्या मागण्या मान्य कराव्यात, आम्हाला वेळ द्यावी, अन्यथा इथल्या सर्व सत्ताधाऱ्यांच्या विरोधामध्ये ओबीसी एखादा निर्णय सुद्धा घेणार आहात असं म्हटलंय. निश्चित आम्ही संघर्ष यात्रा काढू. जनतेच्या सांगण्यावरनं आम्ही पंचायत राजमध्ये आमचे उपद्रव मूल्य, आमचे निसेन्स व्हॅल्यू इथल्या सगळ्या सत्ताधाऱ्यांना, विरोधकांना दाखवून देऊ आणि त्यानंतर महाराष्ट्र आणि महाराष्ट्राची जनता हे इथून पुढच्या कालावधीमध्ये राजकीय परिवर्तन काय असतं हे आम्ही महाराष्ट्राला दाखवून देऊ. नक्कीच माझ्याबरोबर लक्ष्मण हाके होते. जसं त्यांनी सांगितलं की ज्या काही आमच्या मागण्या आहेत किंवा निधी रखडवला जातोय, हा जर निधी लवकरात लवकर देण्यात आला नाही, आमच्या मागण्या 15 दिवसांच्या आत जर पूर्ण झाल्या नाहीत, तर मात्र मोठी संघर्ष यात्रा काढू आणि येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत, या निवडणुकांमध्ये ओबीसी समाज काय करू शकतो, सत्ता परिवर्तन कशा पद्धतीने घडवून आणू शकतो, हे सगळं सुद्धा दाखवून देऊ असा थेटपणे इशारा पहिल्यांदाच त्यांनी बीजेपी सरकारला, महायुती सरकारला दिलेला पाहायला मिळतो. त्यामुळे या सगळ्यावरती नेमकं काय होतं हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे. घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी. 1 रुपया भरा आणि थायलंडमध्ये फिरा. सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर. पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये. पॅकेजमध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे. सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव. सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा. संपर्क 7767989898.